नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे रिकामा माठ. एका शांत गावाच्या टोकाला एक ज्ञानी गुरु राहत होते. त्यांच्याकडे दूरवरून लोक मार्गदर्शन घ्यायला यायचे. कोणाला काही अडचणी असतील, कोणाचे काही प्रश्न असतील तर या गुरूंकडे अनेक लोक येत असायचे. गुरु खूप शांत, संयमी आणि कमी बोलणारे होते, पण त्यांच्या प्रत्येक शब्दात जीवनाचा मोठा अर्थ असायचा. एक दिवस एक तरुण त्यांच्या आश्रमात आला. त्याच्या चेहऱ्यावर खूपच निराशा आणि राग स्पष्ट दिसत होता. तेव्हा तो गुरूंना म्हणाला, गुरुजी, माझं आयुष्य खूपच कठीण झालं आहे. मी मेहनत करतो, पण मला यश मिळत नाही. लोक माझं ऐकत नाहीत. मला काहीही शिकायला मिळत नाही. सगळं अगदी माझ्या विरुद्ध चाललं आहे. तो सतत बोलत राहिला. त्याच्या मनात साचलेली नाराजी तो थांबता थांबता व्यक्त करत होता. गुरु शांतपणे ऐकत राहिले. त्यांनी एक शब्दही बोलला नाही. थोड्या वेळाने गुरु उठले आणि आत जाऊन एक मोठा माठ घेऊन आले. तो माठ पाण्याने पूर्ण भरलेला होता. तेव्हा गुरूंनी त्या तरुणाला सांगितलं, या माठात अजून पाणी होतं. तरुण थोडा गोंधळला. तो म्हणाला, गुरुजी, हा माठ आधीच पूर्ण भरलेला आहे. यात अजून पाणी टाकलं तर ते बाहेर सांडेल. गुरु हसले आणि म्हणाले, तसंच तुझ्या मनाचं आहे. तरुण आश्चर्याने गुरुकडे पाहू लागला. तेव्हा गुरु पुढे म्हणाले, तुझं मन राग, तक्रारी, अहंकार आणि नकारात्मक विचारांनी भरलेलं आहे. जेव्हा मन आधीच भरलेलं असतं तेव्हा त्यात नवीन ज्ञान, सकारात्मक विचार आणि यशाची प्रेरणा मावत नाही. तेव्हा तरुण शांत झाला. त्याला आपली चूक हळूहळू समजू लागली. गुरु पुढे म्हणाले, जर तुला आयुष्यात काही नवीन शिकायचं असेल तर आधी तुझं मन रिकामं कर. जुन्या तक्रारी सोड, अहंकार सोड, नकारात्मक विचार बाजूला ठेव. मन रिकामं केलंस तर त्यात ज्ञान, आनंद आणि यश सहज भरता येईल. त्या दिवशी तरुण काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात बदल दिसत होता. तो शांतपणे गुरूंच्या पाया पडला आणि नव्या विचारांसह तिथून निघून गेला. यावरून बोध असा घेता येतो, जे मन तक्रारी आणि विचारांनी भरलेलं असतं तिथे ज्ञान आणि यशाला जागा मिळत नाही. आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर आधी मन मोकळे आणि सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग या सुंदर कथेबरोबर आपण आजचा व्हिडिओ संपवूया. भेटूया अशा सुंदर कथेबरोबर, ज्यातून आपल्याला प्रेरणा भेटतील. नवीन विचारांबरोबर, नवीन कथेबरोबर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.